महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या चुकीच्या वेळापत्रकामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नेर तालुक्यातर्फे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्रीकांत तळेगावकर यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनाद्वारे असे कळवले गेले की गेल्या 4 वर्षांपासून नेर तालुक्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत आहे। परत येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील उडीद, मूग, सोयाबीन यासारख्या पिकांची नासाडी होत आहे। हिरवीगार पराठीवरील बोंडअळीमुळे त्यावर ट्रॅक्टर चालवायला तर काही शेतकऱ्यांनी गुरेढोरे सोडून त्या पराठीची विल्हेवाट लावली। त्या जागेवर शेतकरी आता रबी पिके म्हणून गहू, हरभरा किंवा पालेभाज्या यासारखी पिके घ्यावीत। ही पिके घेण्याकरता शेतात मुबलक पाणी असले तरीही हे पाणी शेतातील बियांपर्यंत पोहोचवण्यासाठी वीज आवश्यक असते। ही वीज रात्रीला 8 तास दिली असल्यामुळे व वारंवार खंडित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना कमालीचा त्रास होत आहे। त्यामुळे ही वीज रात्रीला दिल्यापेक्षा दिवसाच ही वीज द्यावी यासाठी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला निवेदन देऊन वीज पुरवठा रात्रीला न करता दिवसाला करावा। त्यामुळे शेतकऱ्यांनाही सरपटणाऱ्या प्राण्यांपासून धोका होणार नाही। याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्रीकांत तळेगावकर यांना देण्यात आले। यावेळी महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्रीकांत तळेगावकर, रितेश पोयाम, अमित ढोरे, शेतकरी सुनील खाडे, सुभाष महल्ले, संजय खवले, अनिकेत अविनाश गावंडे, सुनील राठोड, निलेश ठाकरे, गुणवंत बोळे, बाळासाहेब गावडे, मिलिंद दुधे, मधुकर ठाकरे, कृष्णा जोडे, भारत चव्हाण, सागर तिमाने, सिद्धार्थ धावणे, अमोल घरडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते। तर्फे नेर तालुका यांनी आपल्याला दिनांक 18/1/2020 रोजी रब्बी हंगाममध्ये वीज पुरवठा वारंवार खंडित होते, त्या अनुषंगाने आज निवेदन दिले नेर उपविभाग येथे। त्यांची अशी मागणी आहे की किमान 8 तास वीज पुरवठा दिवसा द्यावा, पण सदर परिस्थिती ही या उपविभागाच्या अंतर्गत येत नसल्याने सदर निवेदन पुढील कारवाईसाठी तातडीने कार्यकारी अभियंता यांना पाठवून यांना त्याची कॉपी देईल व आलेल्या नियमाचे अनुषंगाने जसे वरचे अधिकारी आदेश देतील त्याप्रमाणे भारनियमन करण्यात येईल। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज, नेर।